हॅलो, गुड इव्हिनिंग. दरवेळी मी गुड मॉर्निंग म्हणते आणि व्हिडिओ इव्हिनिंगला अपलोड करते. पण आता ठरवलं आहे गुड इव्हिनिंगच बोलणार. सो गुड इव्हिनिंग. आजचा प्लॅन एकदम रॅन्डम होता. मी, माझी बहीण आणि आमचा लहान भाऊ तिघं मिळून ठरवलं की गिरगावला स्वामींच्या मठात जायचं. बसने जायचं बोललं तर खूप वेळ लागला असता, म्हणून मेट्रो ट्रेनने गिरगावला पोचलो. चालत जाताना पाणीपुरी दिसली आणि पाणीपुरी मुलींची फेवरेट असते, म्हणजे माझी तरी आहेच. मग पाणीपुरी ट्रेड झाली. स्वामींच्या मठात गेलो. खूप दिवसांनी परत आले आहे म्हणून अगदी मन शांत झालं. खरं तर आम्हाला माहितीच नव्हतं की आज गुरुवार आहे, पण तिथे पोचल्यावर लक्षात आलं काय डिवाईन टायमिंग आहे. प्रसाद घेतला आणि बाहेर आलो तर समोरच ती जुनी बेकरी, जी आम्ही शाळेत असताना ब्रेकफास्टसाठी आम्ही तिथे जात होतो. आणि हा माझा फेवरेट चक्रीपाव. त्याला माहीत नाही चक्रीपाव बोलतात की नाही, बट हा माझा फेवरेट आहे. बहिणीने बनमस्का घेतला. तिथून बसस्टॉपकडे निघालो आणि वाटेत आमची शाळा दिसली. यार, किती आठवणी आहेत शाळेसोबत. मी तर बालवाडीपासून 10वीपर्यंत इथेच शिकले. आणि इमॅजिन करा, जेव्हा मी आत्ता व्हिडिओ एडिट करते आहे तेव्हा मला कळलं की ज्या दिवशी आम्ही शाळेकडून गेलो त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला शाळेला 119 वर्ष पूर्ण झालेत. ओ भाई हॅशटॅग गुजबम मुवमेंट. शाळेकडून निघालो आणि बसस्टॉपवर गेलो, पण बस यायला खूप वेळ लागत होता, जवळजवळ अर्धा तास. पण नशीब एवढा वेळ नाही लागला. मग आमचं बसमध्ये ठरलं की आपण शॉपिंगला जाऊया, कारण संडेला एका स्पेशल ठिकाणी जायचं आहे. कुठे, का, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच. पण आत्ता आम्ही कुलाबा कॉजवेला उतरलो आणि मला एकटीलाच कपडे घ्यायचे असल्यामुळे कुर्ती किंवा टॉप असं ठरलं आणि मी एक कुर्ती सिलेक्ट केली. ती कुर्ती पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येच दिसेल. सो आजच्यासाठी फक्त एवढंच. ओके, टाटा, बाय.